नमस्कार. आपल्याबरोबर आहेत राम पापडचे सर्व संदेश नाईक सर. नमस्कार. आणि आज आम्ही त्यांच्या फॅक्टरीला सॅटर्डे क्लबतर्फे आम्ही 5 जण व्हिजिट करत आहोत. आमच्याबरोबर परेश सर आहेत, अक्षय सर आहेत, संदीप सर आहेत आणि मोरे सर आहेत, सचिन मोरे सर. तर चला त्यांची फॅक्टरी पाहूयात आपण. या सर एक्सप्लेन करा ना. फॅक्टरीबद्दल जरा सांगू शकता का? म्हणजे तुमच्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारचे पापड वगैरे आहेत किंवा काय काय कुठले प्रोडक्ट आहेत? जर आम्हाला त्याच्याबद्दल जर माहिती दिली तर आम्ही लोकांपर्यंत ती माहिती पोहोचू शकतो. धन्यवाद. आपल्या इथे जवळजवळ 35 प्रकारचे वेगवेगळे पापड बनतात. त्याच्यामधले पोहा हा प्रकार आहे, हा आपल्या इथलं स्पेशलिटी आहे. पोह्याचे पापड, पोह्याचे मिरगुंड, तांदूळ पापड, तांदळामधल्या बऱ्याचशा व्हरायटीज, हिरवी मिरची, लाल मिरची. नंतर आपण पालकचे पापड बनवतो, नंतर नाचणीचे पापड बनवतो. ते सध्या हे थोडेफार आपल्या इथे लावून ठेवलेले आहेत. हे पालकचे पापड आहेत, नंतर हे पोह्याचे पापड आहेत. अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीचे. सर मला अजून एक विचारायचं आहे, हा जो तुमचा पापड आहे त्याच्यामध्ये कुठले कलर मिक्स केलेत का तुम्ही? ह्याच्यामध्ये कलर मिक्सिंग होत नाहीत. ह्याच्यात हे प्युअर नॅचरल जे आहेत तेच आपण वापरले जातो. आणि याच्यामध्ये जी आहे ती लाल मिरची पावडर आहे. म्हणजे हा जो कलर आलाय तो मिरची पावडर, कुठलाही कलर नाही कलर. आणि हा जो पालकचा आहे हा ऍक्च्युअल नॅचरल पालकचा आहे. कारण काय करतं की आपण ह्याच्यामध्ये पालकची प्युरी बनवतो आणि प्युरी याच्यामध्ये इन्क्लूड करतो. आणि त्याच्यामुळे काय होतं की तो प्युरीचा कलर त्याच्यामध्ये मिक्स केला ऑटोमॅटिक तयार होतो. शिवाय आपण पालकचे जे उरलेला चोथा असतो तो सुद्धा घेतो, जेणेकरून त्याचा काहीही वेस्टेज होत नाही आणि आपल्याला तो व्यवस्थितरित्या त्याचे जे टेस्ट आहे ती मिळते. नॅचरल टेस्ट मिळते. म्हणजे बाकी ठिकाणी मी पाहिलेलं आहे कलर येण्यासाठी त्याच्यामध्ये रंग मिक्स केला जातो, फूड कलर. तसं आपल्याकडे केलं जात नाही. तसं जो आहे तसं ह्याच्यासाठी हे जे प्रकार आहेत हे साबुदाणा कुरडई म्हणतात याला, ज्याच्यामध्ये साबुदाणा फेणी असते आणि ही कलरफुल आली तरच ती अट्रॅक्टिव्ह दिसली जाते आणि लोकांमध्ये ती जास्ती पॉप्युलर आहे. याच्यासाठी सुद्धा आपण फॅल्कॉन कंपनीचा स्पेशल जो नॅचरल कलर आहे तोच वापरतो. त्याच्या व्यतिरिक्त आपण कुठलाही कलर नाही आहे. आणि हे केमिकल फ्रीच आहे. अख्खी कंपनी आहे केमिकल फ्री आहे आपली, पूर्णपणे नॅचरल आणि ऑर्गॅनिक आहे. सर हे राम नाव कसं काय कशा सुचलं तुम्हाला? हे मॅडम ना बोलू. मॅडम तर आपल्या RM कंपनीसाठीच्या ज्या प्रोडक्शन हेड किंवा ह्या ज्या सर्व आपण म्हणतोय त्या ह्या रसिका मिठे मॅडम आहेत. आता हे जे राम नाव आलेलं आहे हे ह्या मॅडमचंच नाव आहे, रसिका अजित मिठे म्हणून R.A.M. अशा पद्धतीने हे RM फॅक्टरी तयार झालेली आहे. ह्या संपूर्ण प्रोडक्शन बघतात इथलं जे काही आहे पूर्णच्या पूर्ण. आणि माझी मिसेस, त्याची माझी हे मेवण्याची मिसेस आणि आमची माझी मेवणी असे मिळून हा ॲक्च्युली चालू केला. आज साधारण 10 वर्षापूर्वी घरातील TV प्रोग्राम्सला अवॉइड करण्यासाठी लेडीजला त्यांचं काम मिळवून देण्यासाठी हा छोटा उद्योग चालू केला होता. आणि त्याचं आता हे विशाल रूपात झालेलं तुमच्या समोरच आहे पूर्णपणे. अशा पद्धतीने हा पापड व्यवसाय सुरू झाला. 100 स्क्वेअर फीटच्या एका छोट्याच्या डेली प्रोडक्शन किती असं सुरुवात कशी झाली, कितीने केली? आणि आम्ही सुरुवात जी आहे ती असं आम्ही 3-4 विचार करत बसलो होतो की कुठला बिझनेस सुरू करावा. तर आमच्या इथे एक मॅडम आल्या की कारण ह्या मॅडम खूप एक्सपोनेन्शियली हायली चार्ज मॅडम आहेत आणि यांच्याकडे खूपशा कला आहेत. म्हणजे शिवणकाम आहे, जेवण बनवणं आहे, अशा बऱ्याच कला आहेत. तर तिथे एखादे मॅडम आल्या होत्या की आम्हाला लग्नासाठी 5 किलो पापड पाहिजे, तुम्ही बनवून द्याल का? आणि मग ते आम्ही बनवून दिले. ते तिघांनी मिळूनच ते 2 दिवसामध्ये बनवून दिले. मग एक तो स्पार्क मिळाला की अरे पापड हा चांगला उद्योग आहे, आपण ह्याच्यामध्येच पुढे जाऊया. मग ते उडदाचे पापड बनवता म्हणजे 5 किलोचा 10 किलो, 10 किलोचा 15 किलो. मग उडदाच्या ह्याच्यामध्ये चॅलेंजेस फेस व्हायला लागले आणि तिथे लिज्जत पापड, गणेश पापड यांच्यासारखे मोठमोठे जायंट बसलेले आहेत. त्याची मोनोपोली आहे. तर म्हटलं तिथे न जाता आपलं स्वतःचं जे इथले कोकणची खासियत आहे ती आपण जगात पोचूया. म्हणून मग रोह्याचे पोहे, जसं मगाशी आपण पोहा फॅक्टरीला बघितले तशा पद्धतीचे रोह्याचे पोहे. पोह्यापासून काय बनवता येईल तर पोह्याचे पापड बनवूया, पोह्याचे मिरगुंड बनवूया. मग पोह्यासाठी लागणारा तांदूळ आहे. इथे नाचणी पण खूप उगवली जाते नॅचरली, म्हणून आम्ही नाचणी पापडमध्ये आलो आणि मग त्याच्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर्स चालू केले. जरा प्रोसेस दाखवता का? हो. तर
पोह्याचं पिठाचं जे रूपांतर आहे ते पोहे पाणी वगैरे मिक्सिंग करून आपण त्याचा एक डव बनवतो. हा डव आहे अशा पद्धतीचा बनतो. हा पूर्णपणे ह्याच्या मशीनमध्ये मिक्स झालेला आहे आता. आणि हा कलर बघा, हा त्या मिरची पावडरचा कलर आलेला आहे पूर्णपणे. अशा पद्धतीने त्याच्यामध्ये मिक्सिंग होतं हे पूर्णपणे. आणि इथे हे पुढे आहे ही शीट्स तयार होते. ड्राय होतं ना ते थोडंसं. पोहा आहे ना, हा हायग्रोफोबिक आहे. तो जितकं पाणी आहे तितकं तो शोषून घेतो आणि मग फुगत जातो तो. म्हणून त्याच्यासाठी त्याच्या कंट्रोलसाठी थोडं पाणी. जर एकदाच पाणी टाकलं तर चिकट बनेल, मग ते आपल्याला शीट बनणार नाही. म्हणून त्याच्यात थोडं पाणी टाकत तो जसं त्याच्यामध्ये मिक्स होईल त्या पद्धतीने आपण ते कन्वर्ट करतो त्याला. ओके. आणि ही अशी शीट बनली जाते. ही पोह्याची शीट बनली का ही आपण समोरच्या मशीनमध्ये शिफ्ट करतो. हा याचा शीटर म्हणतात याला. या 2 रोलरमधून हे पीठ शिफ्ट झालं का पुढे जितकी आपण थिकनेस करू ह्याची त्या थिकनेसनुसार ही शीट बनली जाते. ही जी शीट आहे ही शीटची थिकनेस आहे ही आपल्यावर कंट्रोल्ड आहे. आपण किती MM ची नाही ती यांना अंदाज आहे. हे प्रोडक्शन नीड आहेत त्यांना पोह्याची क्वालिटी, पिठाची क्वालिटी आणि त्याच्यात होणारं पाणी मिक्स त्याच्यानुसार ती शीट कमी जास्ती करायला लागते. ती शीट बनल्यानंतर मग पुढे हा कटिंग डाय आहे आपली. या कटिंग डायनी पुढे त्याच्या पुढे जेव्हा जातो त्यावेळेला हा पापड त्या फेजमध्ये कट होतो. रेडी प्रोडक्ट बिफोर ड्रायनी. तर ही जी डाय आहे या डायच्या ही 4 इंचाची डाय आहे. या 4 इंचाची डायनुसार हे 4 इंचाचे पापड तयार होतात. जर ही आपण डाय 9 इंचाची टेकली, 8 इंचाची केली त्यानुसार हे पापडाची साईज चेंज होते. आणि मग हे जे पापड येतात ह्याचे जे वेस्ट आहेत म्हणजे जे कट झालेले पापड आहेत अशा पद्धतीचे किंवा ह्याची जी साईड पट्टी आहे ही परत आपण रियूजला घेतो. ओके. म्हणजे वेस्टेज काही जात वेस्टेज काही जात वेस्टेज नाही आहे काही. आणि हे काय आहे? हे कुरडयाचं दाखव ना. नाही हे गरम होतं ना म्हणजे मध्येच. अच्छा, ब्रेक घ्यावा लागतो. ही जी आहे ही आता सध्या चालू आहे तांदूळ पिठाची कुरडई. अच्छा. तर हे तांदळाचं पीठ आहे आणि हे एक मशीन आहे. या मशीनमध्ये कंटिन्युअस रोलिंग चालू असतं. खालून गॅस चालू आहे आणि हे मशीन कंटिन्युअस रोलिंग चालू आहे. त्याच्यामध्ये हे 2 रोटेटर आहेत ज्याच्यामध्ये पीठ मिक्स होत राहतं. आणि हे जे मिक्स झालेलं पीठ आहे हे आपण इकडनं काढून ते ह्या मशीनमध्ये घेतो. ही ऑटोमॅटिक कुरडई मशीन आहे. ह्याची तिथे खाली कुरडईची डाय लावलेली आहे. तर त्या कुरडईच्या डायनुसार ही कुरडई ऑटोमॅटिक बनली जाते. ह्याच्यासाठी आपण हे प्लास्टिकच्या शीट्स वापरतो. हे जे मशीन आहे याच्यामध्ये 6 प्रकारचे वेगवेगळे बनले जातात. कुरडई बनली जाते, चकली बनली जाते, पट्टी बनली जाते, साबुदाण्याची स्टिक बनली जाते. अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या याच्यामध्ये डाय आणि चेंज करून केली जाते. ही अँड्रॉईड बेस्ड सिस्टम आहे. आपल्या मोबाईलवरनं आपल्याला किती मोठी कुरडई पाहिजे, छोटी कुरडई पाहिजे, त्याचा वेटोळा किती पाहिजे हे आपण डिफाईन करतो. हे जे पापड निघाले हे आपण इथे कोल्ड ह्याच्यामध्ये वाळत घालतो. जेणेकरून पापड जे आहेत ते उन्हात टाकायच्या आधी ज्या वेळेला थंड ह्याच्यात सरळ करतो त्यावेळेला हे व्यवस्थित सरळ राहतात. अदरवाईज हे जर आपण डायरेक्ट उन्हात टाकले तर ह्याच्यामध्ये ब्रेकेज ह्याचे चान्सेस येतात आणि त्यातलं मॉइश्चर फटाफट निघून जातं. त्याच्यामुळे आपण पहिले थंड ह्याच्यात वाळवतो आणि नंतर हे आपण हे उन्हामध्ये शिफ्ट करतो. साधारण किती टन माल रोज होतो? किती किलो? दररोज आपला 100 किलो माल बनतो. स्टॉप करतो.
कारण ते गरम झाले आता. गरम होतं.